सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 187 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि या सगळ्या कहाणी सलग ऐकण्यासाठी तुम्हाला प्लेलिस्टमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. आता केक कट करताना तन्वीनं रागात अर्जुनच्या नावावर चाकू फिरवला आणि अर्जुनने सुद्धा रागातच तन्वीचं नाव खाऊन टाकलं आणि दोघेही एकमेकांकडे डॅशिंग लुक देऊन बघत होते. आणि अतुल घाबरला आणि मनात म्हणाला, बाप रे, या वाघ आणि वाघिणीचं आता काही खरं नाही. यांना पटकन केबिनमध्ये घातलं पाहिजे, नाहीतर इथंच एकमेकांचा फडशा पाडतील. असं म्हणून अतुल म्हणाला, चला केक तर कट झाला. असं म्हणून त्यानं टाळ्या वाजवायला सुरुवात केली आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आणि अर्जुन तन्वीकडे बघून नापसंतीच्या सुरात म्हणाला, अतुल, मी आहे माझ्या केबिनमध्ये, तू ये जरा, तुझ्याशी थोडं डिस्कस करायचं आहे. आणि सपना परत म्हणाली, सर प्लीज, आमच्या सगळ्यांची एक रिक्वेस्ट आहे. तुम्ही आम्हा सगळ्यांसमोर मॅडमना एकदा प्रपोज करा ना, पुन्हा एकदा प्लीज. तसे सगळेच आता प्लीज सर असं म्हणू लागले. आता हे ऐकून तन्वीनं मोठे डोळे केले आणि अर्जुन सर थोडे खुश झाले. निदान या निमित्ताने तरी बायको हसेल असं त्यांना वाटलं. मग अर्जुननं तिरक्या नजरेनं थोडंसं गालात हसून तन्वीकडे पाहिलं तर ती अजूनही तशीच गाल फुगवून बसली होती. आणि अर्जुनने एक भुवई उंच करून मनात म्हणाला, उफ, हाय ये गुस्सा. आणि मोठ्याने म्हणाला, अतुल, AC ऑन कर ना, खूप गरम होतं यार. असं म्हणून तो त्याच्या ब्लेझरची बटणं काढायला लागला. आणि आता AC चालू असूनही अर्जुन सरांना का गरम होते हे आता अतुलच्या लक्षात आलं होतं. आणि त्याचं बोलणं ऐकून तन्वीनं त्याच्याकडे चिडून पाहिलं. आणि पुन्हा सपना म्हणाली, सर प्लीज, एकदा मॅडमला प्रपोज करा ना, तेही आमच्या देखत, आम्ही पार्टीसुद्धा मागत नाही. मग अर्जुन फार ॲटिट्यूडमध्ये त्याच्या स्टाईलने म्हणाला, ओके अतुल. असं म्हणत त्याने त्याचा हात अतुलकडे केला. यस सर. असं म्हणून अतुलनं त्याच्या हातात त्या बुकेमधलं एक गुलाबाचं फूल दिलं. आणि आता अर्जुन घसा साफ करून तन्वीसमोर गेला तर ती तशीच हाताची घडी घालून उभा होती, उगीच इकडे तिकडे बघत होती, ॲटिट्यूड दाखवत. मग अर्जुन एका गुडघ्यावर खाली बसला, त्याच्या हातात गुलाब घेऊन. आता तो असं काही करेल याची कल्पना कोणालाच नव्हती, खुद्द तन्वीलासुद्धा. आणि तिनं त्याच्याकडे आश्चर्यानं पाहिलं. अर्जुन तिच्या पुढे खूप वेळ तसाच बसला होता, पण तिनं त्याच्याकडे बघितलंच नाही. आणि तरी तो हळूच म्हणाला, तनू, सगळे आपल्याकडेच बघत आहेत, प्लीज गुलाब घे. पण तिनं त्याचं ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि लटक्या रागात मान वळवली. आणि तो म्हणाला, थोडे गुस्से वाले, थोडे नादान हो तुम, मगर जैसे भी हो मेरी जान हो तुम. आणि आता हे ऐकून सगळेजण खुश झाले. तसा अतुल म्हणाला, वा अर्जुन सर, क्या बात है. अर्जुन सरांचा हा शेरो शायरीवाला अंदाज सगळा स्टाफ पहिल्यांदा बघत होता. आणि अर्जुनचं हे वागणं बघून सगळ्यांना आता आश्चर्याचा धक्काच बसत होता. आणि ते इतके रोमॅन्टिक असतील हे त्यांना पहिल्यांदाच समजत होतं. आणि आता ती त्याच्याकडे बघत नाही म्हणून त्याने पुन्हा पुढचा शेर म्हणायला सुरुवात केली. आणि तो म्हणाला, रहा नहीं जाता तुम्हारे दीदार के बिना, रहा नहीं जाता तुम्हारे दीदार के बिना, नादान मोहब्बत है मेरी, ज़रा फुर्सत से संभाल के निभा लेना. कभी तुम नाराज़ हुए तो हम झुक जाएंगे, कभी हम नाराज़ रहे तो तुम सीने से लगा लेना. आणि हे ऐकून अतुलने न राहून शिट्टीच वाजवली आणि सगळ्यांनी खुश होऊन टाळ्या वाजवल्या. आणि आता त्याला वाटलं की ते गुलाब घेईल, पण तन्वी मॅडमवर मात्र काहीच परिणाम होत नव्हता. पण ती गालाच्या एका कोपऱ्यात थोडीशी हसली आणि तिचे मघाचे रागीट डोळे थोडे शांत झाल्यासारखे वाटत होते. आणि तेवढं अर्जुननं पाहिलं. मग तोही गालात थोडासा हसला आणि मनात म्हणाला, हट्टी, खूप हट्टी, जाने मन आप बहुत जिद्दी हो. आणि आता त्यानं पुढचा शेर म्हणायला सुरुवात केली. आणि तो तसाच खाली बसूनच तिच्या डोळ्यात डोळे घालण्याचा प्रयत्न करत होता, पण तन्वी अजिबात त्याच्या नजरेला नजर देत नव्हती. आणि तो म्हणाला, तेरे आने के बाद जिंदगी कुछ बदल सी गई, खुशियाँ बढ़ गई और आँखों की नमी कम सी हो गई. तुझे एहसास भी नहीं तू मेरे लिए क्या है.
फिर ज़रूरत और अब जिंदगी बन गई. आणि आता तन्वी मॅडम थोड्या विरघळल्या. आता असा रोमॅन्टिक नवरा असेल तर कोणती बायको त्याच्यावर जास्त चिडून राहील, नाही का? म्हणून मग ती थोडी गालात हसली आणि अर्जुन म्हणाला, तनू, आय लव्ह यू, विल यू मॅरी मी? तशी ती लाजून हसली आणि म्हणाली, येस अर्जुन. आणि तिनं त्याच्या हातातून गुलाब घेण्यासाठी हात पुढे केला. तिनं गुलाब हातात घेतलं आणि खट्याळ अर्जुन सरांनी पुन्हा बदमाशी केली. तन्वीनं गुलाबाची दांडी पकडली आणि फूल राहिलं अर्जुनच्या हातात, फक्त दांडी आली तन्वीच्या हातात. तसं सर्वात अगोदर अतुल म्हणाला, ओ तेरी, आणि खूप खूप हसायला लागला. तसे सगळे हसायला लागले, अगदी अर्जुनसुद्धा. आणि तन्वी पुन्हा अर्जुनवर चिडली आणि शट अप अशी रागात म्हणाली. तसे सगळे हसायचे बंद झाले. तन्वी खूप चिडून केबिनमध्ये निघून गेली आणि आता अर्जुन सरांचं काही खरं नव्हतं. आणि अर्जुनही आत निघाला आणि अतुलला म्हणाला, अतुल, सगळ्यांसाठी आजचा लंच बाहेरून ऑर्डर कर. या सगळ्यांनी आमची ॲनिव्हर्सरी आणखीन खास बनवली आहे म्हणून माझ्यातर्फे सगळ्यांना एक छोटी लंच पार्टी, ओके? आणि हे ऐकून सगळे जाम खुश झाले. पण जाता जाता अर्जुन सर म्हणाले, हे सेलिब्रेशन करताना आपली ऑफिस टाईममधली 20 मिनटं वाया गेली आहेत, म्हणून आज आपलं ऑफिस 20 मिनटं लेट सुटेल. गॉट इट? असा दमही देऊन अर्जुन सर आत निघून गेले, ते तुटलेलं गुलाब फूल हातात घेऊन. आणि पुन्हा त्याच्या खुर्चीत बसून त्या फुलांचा सुगंध घेत तिच्याकडे हसून बघत होता. ती मात्र खूप रागात बसली होती. दुपारी लंच ब्रेक झाला तर ती जेवायला आली नाही. मग अर्जुनही जेवला नाही. अतुल म्हणाला, अर्जुन सर, चला ना लंच करायला, येत आहे ना? अर्जुन म्हणाला, अतुल, भूक नाही. अतुल म्हणाला, हे काय सर, तुम्हीच लंच ऑर्डर केला, आम्ही सगळे खाणार आणि तुम्ही खाणार नाही, असं कुठं असतं का? कसं वाटतं ते? ते काही नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ताच चला. आणि अर्जुन म्हणाला, अतुल, मॅडम येत असतील तरच मी येईन. आणि अतुल म्हणाला, मला एक सांगा, तुम्ही इतक्या दिवसातून घरी आलात, मॅडम आणि तुम्ही किती खुश होता रात्री, आणि आता असं का आहात दोघेही? एक पूरब और एक पश्चिम. आणि आता मघाशी मॅडमचा मूड ठीक झाला होता ना सर, तर तुम्ही अशी त्यांची मस्करी केलीत. तुम्हाला ना सर पंगा घ्यायची सवयच आहे. बात बन ही रही थी तभी आपने बीच में टांग अडा दी. आणि तुमच्या अडचणीत तुम्हीच वाढवून घेतल्या. आता भोगा आपल्या कर्माची फळं. आणि आता अर्जुन गप्प बसला आणि म्हणाला, अतुल, काही नाही रे, झाली एक छोटीशी लढाई. अतुल म्हणाला, तुम्ही दोघं कधी शांत बसू शकत नाही ना नॉर्मल कपलसारखे? मी जातो मॅडमना बोलवायला लंचसाठी, पण त्या माझं ऐकतील असं मला वाटत नाही. अर्जुन म्हणाला, पण अतुल यार, माझ्याशी ती बोलतही नाही आणि माझं तोंडही बघत नाही. अतुल म्हणाला, मग संध्याकाळच्या पार्टीचं काय सर? अर्जुन म्हणाला, संध्याकाळचं मला टेन्शन नाही रे, घरी गेल्यावर मी तिला कसाही म्हणवेल. येथे ऑफिस आहे ना, म्हणून मला इथे लिमिट क्रॉस करता येत नाहीत. नाहीतर मी माझ्या डार्लिंग बायकोला इतका वेळ कधीच माझ्यावर चिडू देतच नाही. आणि अतुल हसून म्हणाला, ओ ओ ओ, काय करता काय सर तुम्ही तुमच्या डार्लिंग बायकोला हसवण्यासाठी? जरा आम्हाला तरी सांगा ते सिक्रेट. आणि अर्जुन हसून म्हणाला, ते माझं सिक्रेट आहे, सिक्रेट माझी, तुला नाही सांगणार. आणि आता पटकन लंच कर आणि कामाला लाग, नाही तर जितका वेळ लेट करशील तितका वेळ संध्याकाळी ऑफिसमध्ये थांबावं लागेल, कळलं? आता निघ. आणि अतुल म्हणाला, अर्जुन सरांचं काही कळतच नाही. हलाल करने से पहले बकरे को खिलाते पिलाते हे, पहिले प्यार भरी बात और फिर लात, असं काम असतं यांचं. आता अतुल तन्वीकडे गेला, तिला लंचसाठी बोलवायला. पण ती म्हणाली, अतुल, माझी तब्येत ठीक नाही, तुम्ही सगळे लंच करा आणि बी कम्फर्टेबल. आणि अतुल अर्जुनला म्हणाला, सर, मॅडमची तब्येत ठीक नाही, असं त्या म्हणत होत्या. आणि हे ऐकून अर्जुन पटकन त्याच्या खुर्चीतून उठला आणि तिच्याकडे गेला. तर तिचा चेहरा खरंच मलूल वाटत होता. तनू बेबी, काय होते ग तुला? आर यू ओके? ती आता काहीच बोलत नव्हती. त्यानं तिचा ताप चेक केला तर थोडं टेम्परेचर वाटत होतं. तो म्हणाला, तनू, लेट्स गो बेबी, आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया. ती तशीच उदास अवस्थेत म्हणाली, नको अर्जुन, मी ठीक आहे. तो म्हणाला, तनू प्लीज, अशी सॅड नको राहू ना, मला तुला असं अजिबात बघायला आवडत नाही. तुला माझ्या बोलण्याचा राग आला आहे का? तर आय एम सॉरी,
पण मी जे बोललो ते आपल्या भल्यासाठी होतं. जर काही झालं तर त्याची शिक्षा सगळं कुटुंब भोगतं ग. आता ती शांत होऊन ऐकत होती. तिच्या तर खूप जिव्हारी लागलं होतं हे अर्जुनचं इतकं बोलणं. आणि खरंच काही झालं असतं तर तिला काय वाटलं असतं? तिचं काय झालं असतं? अर्जुननं तिला वेळीच सावध केली म्हणून ठीक. फक्त काम हे काम म्हणून करायचं, कुणाची मर्जी राखत बसायची गरज नाही, हा धडा त्यानं तिला दिला होता. इतक्यात आर्यनचा फोन आला. रोज ठरलेला फोन असतो त्याचा लंच ब्रेकमध्ये, आणि ती फोन घेऊन त्याच्याशी बोलू लागली आणि तशीच ओढलेल्या आवाजात म्हणाली, आर्यन बेबी, तू जेवलास का? आणि तिचं पहिलं वाक्य पूर्ण होतं न होतं तोच. बापापेक्षा तेच दिमाग असलेला आर्यन लगेच म्हणाला, मम्मा तू अजून सॅड आहेस? डॅड पुन्हा तुला काही म्हणाले की काय? तन्वी उसनं हसून म्हणाली, नाही आर्यन, मम्मा ठीक आहे. काम खूप आहे ना बेबी. टेक केअर, ठेवू फोन, असं म्हणून तिनं फोन ठेवला आणि पुन्हा फाईलमध्ये डोकं घालून बसली. आता अर्जुननं बाहेर फोन केला आणि म्हणाला, एक प्लेट आत पाठवून द्या. आणि तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, आता तू लंच करणार आहेस, कळलं? ती उदास चेहरा करून म्हणाली, अर्जुन नको ना. अर्जुन म्हणाला, शू, बोलू नकोस काहीच. मी तुला विचारत नाही, तुला सांगतोय. गॉट इट? आता त्याचा आवाज वाढला होता आणि ती गप्प बसली. मग त्यानं पुन्हा फोन केला आणि म्हणाला, अतुल, बक्षी डॉक्टरांना ऑफिसला बोलाव. त्यांना वेळ नसेल तर त्यांच्या असिस्टंटला पाठवा म्हणावं ताबडतोब. अतुल म्हणाला, ओके सर. मग तो तिला भरवायला लागला. ती म्हणाली, मी खाईन अर्जुन, मला हात आहेत. अर्जुन म्हणाला, मग मला चार तू तुझ्या हातानं. आणि तो एकटाच हसायला लागला आणि ती गुपचूप त्याच्या हातानं खात होती. तिनं मात्र त्याला अजिबात भरवलं नाही. त्यानं तिला पोटभर खाऊ घातली आणि त्याच्या त्या रूममध्ये नेऊन झोपवली. डॉक्टर आले, त्यांनी तिला मेडिसिन दिल्या. ती थोडा आराम करण्यासाठी तिथंच झोपली आणि इतक्यात अतुल आला आणि म्हणाला, सर, मिस्टर बन्सलच्या ऑफिसमधून मेल आला आहे की प्रोजेक्ट वर्क करण्यासाठी एक मीटिंग बोलवावी लागेल. त्याचं शेड्यूल कोणतं फिक्स करू? अर्जुन म्हणाला, ओके, ऑफिस टाईममध्ये कर आणि आपल्या ऑफिसमध्येच कर, कळलं? आणि इथून सगळ्या मीटिंग इथेच होतील, तेही ऑफिस टाईममध्ये. गॉट इट? येस सर, असं म्हणून अतुल गेला. मग तन्वीच्या डोक्यावर काळजीनं हात फिरवत अर्जुन मनात म्हणाला, इतकी धाडसी असूनही इतक्याशा गोष्टीनं कशी हळवी झाली आहे तनू तू. खरंच स्त्रीसाठी तिचं चारित्र्य ही सगळ्यात मोठी गोष्ट असते. तिला सोनं नाणं काही प्रिय नसतं, या कशाचंच तिला मूल्य वाटत नाही. तिच्यासाठी सगळ्यात मूल्यवान असतं ते तिचं शील, तिचं चारित्र्य, जे ती तिच्या प्राणापेक्षा जास्त सांभाळून ठेवते, इतरांपासून जपून ठेवते. तरी काही जणांची त्यावर वाईट नजर पडतेच. आणि यावर जर कोणी नजर ठेवून असेल तर ती गोष्ट एखाद्या पतिव्रतेच्या मनाला लागण्यासारखीच आहे, नाही का? मग काही होण्या अगोदरच जर काही झालं असतं तर त्याची कल्पनाच सहन होत नाही तिला. आणि तन्वीच्या बाबतीत तेच झालं होतं. आणि अर्जुन तिच्याकडे पाहत मनात म्हणाला, तनू, मी असताना तुझ्याकडं अशा वाईट नजरेनं बघण्याची कोणाच्या बापाची पण हिंमत नाही. मग बन्सल काय चीज आहे? त्यानं मला खूपच लाईटली घेतलं आहे असं वाटत आहे. त्याला अर्ध्या मिनिटाच्या आत कुठल्या कुठं गायब करेन त्याचं त्यालाच कळणार नाही. तू माझी अमानत आहेस, माझी अमानत होतीस आणि आयुष्यभर माझीच अमानत बनून राहशील. आणि तुझं रक्षण करणं ही तुझ्या नवऱ्याची जबाबदारी आहे. बन्सल, तेरी उलटी गिनती सुरू हो गई. रशियाला जाणार होता ना तू, पण तुला इथं इंटरेस्ट निर्माण झाला आहे काय? माझ्या बायकोच्या नादी लागतोस का? आता तुझा नाद मी करणार. जस्ट वेट अँड वॉच, असं म्हणून त्यानं रागात त्याच्या हाताच्या मुठी आवळल्या.